राज्याच्या दृष्टीने सरकारची भूमिका शेतकऱ्याच्या प्रती असेल, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रती असेल, अतिशय सकारात्मक आहे, चांगली आहे. सरकार सकारात्मक आहे. आता विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांना फक्त टीका करायची आहे, तर तो त्यांचा धर्म ते पाहत आहे. तर सरकारच्या बद्दलचा विश्वास आज जनमानसामध्ये आता येणारे विधानसभेत लोकांनी दाखवला आणि येत्या नगरपालिकेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, सध्या आपण जर पाहिलं तर निधी जो आहे तो आमदारांना मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेला जातोय, काय सांगाल? अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. सध्या ह्या वेगळ्या योजनेमध्ये जो काही निधी गेलेला आहे, आपण खर्च होतोय त्या निमित्तानं मूळ काही योजनांमध्ये काही योजना मिळत नाही. पण बहुतेक आता सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे की मार्चच्या अधिवेशनामध्ये, ज्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये या सगळ्या आमदार महोदयांच्या मागण्याचा विचार करता येईल. तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक नाफेड केंद्र आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं जात नसल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आहे. सभागृहात चर्चा झाली. आता 3 वाजता मान्य अध्यक्षांच्या उपस्थितीत एक बैठक होते की ज्यामुळे सोयाबीन केंद्र असतील किंवा कापूस खरेदी संदर्भातला सीसीआयचा मुद्दा असेल, नाफेडचा मुद्दा आहे, ती चर्चा होणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, या अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या तुलनेत चर्चेला यायला पाहिजे त्यापेक्षा आरोप प्रत्यारोप माध्यमांमध्ये जास्त दिसत आहेत, या सगळ्याकडे कसं बघता? नाही, आता तो त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे महत्वाचा आहे. सरकार सकारात्मक आहे. आता विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांना फक्त टीका करायची आहे, तर तो त्यांचा धर्म ते पाहत आहे. तर त्याला आता आम्ही थांबू शकत नाही ना. मात्र राज्याच्या दृष्टीने सरकारची भूमिका शेतकऱ्याच्या प्रती असेल, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रती असेल, अतिशय सकारात्मक आहे, चांगली आहे. आणि सरकारच्या बद्दलचा विश्वास आज जनमानसामध्ये आता येणारे विधानसभेत लोकांनी दाखवला आणि येत्या नगरपालिकेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पार्थ पवारांचा एक विषय आहे, न्यायालयाने ताशेरे ओढले सरकारवरती, पोलिसांवरती एकंदर, की त्यांचं नाव का नाही FIR मध्ये. तर तुम्ही एक मंत्री आहात, एक राजकारणी आहात, या सगळे पलीकडे तुम्ही कसं बघताय? नाही, आता स्वतः चौकशी आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, चौकशी होऊ देत ना. आपण एवढं मान्य न्यायालयाने जे काही ऑब्झर्वेशन दिले असतील त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचा आदेश दिल्यानंतर जो आलेला अहवाल आहे त्याच्यावर मात्र निर्णय करू. काय जो निर्णय तो राज्य सरकार करेल. हे होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्यांनी आपली भूमिका आणि सरकारची भूमिका जी आहे ती आपल्याला मांडलेली पाहायला मिळते. या सगळ्या अनुषंगानं शेतकऱ्यांचे आणि जनसामान्यांचे प्रश्न परत एकदा विधानसभेच्या पटलावर येणार का, आणि आरोप प्रत्यारोपांपलीकडे सामान्यांसाठी हे अधिवेशन असतं याची कुठेतरी जाणीव राज्यकर्ते ठेवणार का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.